बातमी समोर येते। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय। त्यांनी अटक केलेल्या फहीमच्या मालेगाव आणि बांगलादेश कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी या पत्रातून केली आहे। तर फहीमने विधानसभा निवडणुकीदरम्यान मालेगावला भेट दिली होती आणि अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे कार्यालय देखील उघडलं होतं अशी माहिती मिळाल्याचं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। फहीम खान जो नागपूर राडा प्रकरणाचा मास्टरमाइंड असू शकतो असं पोलीस म्हणतात। जे मास्टरमाइंड आहे त्यापैकी एक फहीम खान हा असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। अशातच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता नागपूर पोलिसांना हे पत्र पाठवलंय। तर मालेगाव कनेक्शन त्याचं समोर येताना दिसतंय, त्याविषयीची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे सोमय्यांनी। त्यामुळे आता त्याविषयीचा कोणता अँगल समोर येणार ते बघावं लागेल। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये अटक केलेला फहीम खान याचं मालेगाव आणि बांगलादेश कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी या पत्रातून केलेली आहे। त्यामुळे आता फहीमचं मालेगाव आणि बांगलादेश कनेक्शन आहे का, कसं आहे, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान फहीमने विधानसभा निवडणुकीदरम्यान मालेगावला भेट दिली होती आणि अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे कार्यालय सुद्धा उघडलं होतं अशी माहिती मिळाल्याचं सोमय्या म्हणतात।